सुद्धा माझे मित्रमैत्रिणी म्हणतात, अगं तुझं वय काय, करती काय, अगं तुझ्या वयात मस्त एन्जॉय करायचा, जिने के हे 4 दिन बाकी है बेकार दिन. म्हाताऱ्या माणसागत कंबर बांधतीन, फेटा बांधतीन, इठला हे काय ते वय का भजन करायचं का रे? म्हातारपणीच का? माय म्हटलं लेक आहे म्हणून विचारते, देवघर आहे तुमच्या घरात? देवघर आहेत पाठीमागच्या आहेत का? आमच्याकडे असतात, तुमच्याकडं? आमच्याकडं माणसाला मेल्यावर जाळतात, तुमच्याकडं? जस्ट आस्किंग ना माय मावल्या, बोलत जा ग. हा आहेत ना देवघर? पूजा करताना का माय? हो. पूजा करताना तुम्ही फुलं आणत असाल परमात्म्याला, विठ्ठलाला फुलं आणता, देवाला फुलं आणता. मग देवाला फुलं वाहताना ताजी वाहता का शिळी वाहता ग माय? ताजी. एखादं शिळं फुल अचानक आलंच, नकळत आलंच, काय करता? काय करता? काढून टाकता ना, वाहत नाही देवाला. बघा ना माय बाप, काही डोकं आहे आपलं. आपण देवाला फुलं सुद्धा शिळी वाहत नाही, काकड्याला म्हातारे बसवतो. डोकं बघा ना आपल्याला माहिती. आपण देवाला फुलं सुद्धा शिळी वाहत नाही, वाहतो का? नाही. पण जे जर नाक तोंड गळतंय ती म्हणजे काकडं म्हणतो का कळत नाही. त्याच दादांनी आयुष्य वाढवलंय परमार्थाचं, त्याच आजोबांनी परमार्थ टिकवलाय. पण त्या आजोबाच्या नातवाचं कर्तव्य आहे, तर माझा आजोबा एवढ्या वयात काकड्याला जातोय ना, तर त्याच्या हाताला धरून मी जाणं हा माझा धर्म आहे. मी सुद्धा त्या आजोबाच्या हाताला धरून काकड्यात सत्यात गेलंच पाहिजे. त्या आजोबानं आजपर्यंत केलंय ना, किती वर्ष करायचं त्याने? त्यालाही वाटतं की माझी पुढे पुढे चालावी म्हणून. अरे याच म्हाताऱ्या माणसांनी परमार्थ टिकवलाय, पण त्याला पुढे चालवायचं कर्तव्य आपलंय ना दादा. माझ्या वडिलांची निराशी गा, त्यांच्या खांद्यावरचा भार हलका करावा लागणार आहे. विनंती माझी करा या विषयाकडे. मग काय महाराज, ताकद फार आहे हो, ताकद फार. माणसं म्हणले ताई तुम्ही कीर्तनकार आहे. मला माझ्या मैत्रिणी म्हणतात, अगं तू कीर्तनकार आहे, तुला ज्ञानेश्वरी कळती, आम्हाला कळत नाही. ज्ञानेश्वरी कळावी एवढी अक्कल कुणालाच नाही आहे, कुणालाच नाही. आम्हाला तर नाहीच नाही. ज्ञानेश्वरी कळत नाही, कळली तरी वाचा. आज नाही कळली उद्या कळेल, उद्या नाही कळली परवा कळेल. माझे मायबाप, तुम्हाला आयुष्यात ज्ञानेश्वरी नाही कळली चालेल, अहो तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल. माझ्या ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाचं कळलं. माझ्या ज्ञानोबारांना तुम्ही कळालं. रोज एक बोट ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीनं फिरवा, आयुष्यभर ज्ञानोबारा तुमचं बोट धरतील. मला बरीच पोरं म्हणतात, देवाचं नाव काय देतं? हे मस्त एन्जॉय साडायचं, मस्त हरी हरी करायचं. अरे दादा, बहिणी म्हणून एकदा माझ्याकडे बघ. 22-23 वर्षाची पोरगी मी काय एका पायावर उभा राहून तपश्चर्या नव्हती केली वनात जाऊन. काय उपास तापास मी केले नाही. तब्येतीकडे जाऊ नका, खाते मी, लागत नाही माझ्या अंगाला, खाते मी. असा काही त्रासही नाही झाला. संतांच्या मानाने कणभरही त्रास नाही आम्हाला. संतांच्या मानाने कणभरही तपश्चर्या नाही केली आम्ही. अहो फक्त ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी वाचली, तुकोबारांचा गाथा वाचला. माझ्या बापाच्या मुखात हरिपाठ आहे, माझ्या आईच्या मुखात भजन आहे, आमच्या घरात परमार्थ आहे, तुळशीला पाणी आहे. अरे फक्त या हरीच्या साध्या नामाने आज महाराष्ट्रात प्रत्येक घरात त्यांच्या पोरीचं नाव घेतलं जातं. वैभव मला आमच्या नावाने दिलं. लोक म्हणतात देवाचं नाव काय देतं? अरे प्रसिद्धी दिली, पैसा दिला, वैभव दिलं, स्थैर्य दिलं, धैर्य दिलं, सगळ्यात मोठं समाधान दिलं. लोक म्हणतात देवाचं नाव काय देतं? आता एकदा सांगा अजून काय द्यावं म्हणून विनंती. एकदा घेऊन बघा, कळेल काय देतं. ही ताकद आहे परंपरेची, ही ताकद आहे ज्ञानोबारांची, ताकद आहे तुकोबारांची, ऊब आहे माझ्या माऊलींची. माझ्यामुळे नाहीये. हे ज्याला कळलं ना, ज्ञानोबाराय म्हणले अवघाची संसार सुखाचा करीन, म्हणजे मी कोण आहे? मी कोण आहे? अवतार पांडुरंग नाव ठेवले सहज बघतो एकवटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. ज्याचं ज्ञान खरं आहे, ज्याची भक्ती परिपूर्ण आहे, ज्याचं ज्ञान परिपूर्ण आहे त्याची भक्ती आहे, आणि ज्याला भक्ती केली त्याचं ज्ञान परिपूर्ण आहे. महाराज, भक्तीशिवाय ज्ञान पूर्ण होत नाही. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको. माझ्या ज्ञानोबाराय म्हणले, मी जरी ज्ञानियांचा ज्ञानी असलो तरी मी सांगतो योग याग विधी वायाची उपाधी न लगती सायास सुखे येतो घरा. अरे हरिमुखे, कारण आमच्याकडे चहुविधी जाणं
आटराही पुराण हरिमुखे म्हणा, ज्याला मान्य आहे, ज्याचं ज्ञान आहे ना, त्याला कळतं ही भक्ती. आम्ही विचारलं आहोत ज्ञानियांचं ज्ञान आहे, तुम्ही भगवंतापेक्षा श्रेष्ठ ज्ञान तुमचं, तुम्हाला काय आवडतो? ज्ञानोबराय म्हणले, माझ्या जीवीची पंढरपुरा वैष्णव व्हायला आवडतं, मला दास व्हायला आवडतं, चाकर व्हायला आवडतं. ज्ञानोबराय म्हणतात बरं, सामर्थ्य काय त्यांचं. पण विनंती माझे मायबाप, जर ज्ञानोबराय म्हणत असेल मला पंढरीची वारी करायची आहे, हो पण का करायची आहे? कारण माझ्या पंढरीच्या वारीत एवढी ताकद आहे की अवघाचा संसार मी सुखाचा करू शकतोय. मी म्हणजे कोण? मी कोण? शंकराचार्य वर्णन करतात, मी कोण? करारविंदे मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे जनार्दन नारायण वासुदेव. बोला श्रीकृष्ण गोविन्द हरे जीवेति पश्चामित मृतमेतदेव, जीवेति पश्चामित मृतमेतदेव, श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे Sri
अरे जगाचा बाप माझ्या पाठीशी मेरा खुदा बैठा है। क्या ऐका माझं माय बाप, आसमान में जितने सितारे हो उतने भी अगर शत्रु हो, आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो। आपला सोबत आहे, जगाचा बाप पाठीशी आहे, मागे पुढे उभा आहे मग अवघाची संसार नामा म्हणे केशव राजा केला नियम। पण आम्ही विचारलं जिथं रावण एवढा श्रेष्ठ असताना त्याच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही। रावणाच्या 3 मागण्या होत्या, स्वर्गाला शिडी लावणे, सोन्याला सुगंध मानणे, खारा समुद्र गोडा करणे। तिन्हीपैकी एखादं झालंय का? खारा समुद्र गोडा झालाय, स्वर्गाला शिडी लागली आहे, सोन्याला सुगंध आलाय। मग रावण भक्त नव्हता का? रावणासारखा भक्त नव्हता, रावण भक्त नव्हता, रावणासारखा भक्त नव्हता। धन्य भाग्य रावणाचे, दास झाले शंकराचे। आजही नाथ रामायणामध्ये वर्णन आहे, आज तागायत रावणासारखा दुसरा शिवभक्त झाला, सगळ्यात महान शिवभक्त रावण आहे। नाथ रामायणामध्ये नाथ बाबा वर्णन करतात, रावणाच्या शिवपूजेला 7 ते 8 तास वेळ लागायचा। 14 माणसं पूजेचं सामान हाताखाली द्यायला होती, रोज 1000 कमवतो शिवपिंडीला व्हायचा। चुकून एके दिवशी 999 भरले, स्वतःच शिर कापलं, 1000वर शिर कमल म्हणून शिवपिंडीला अर्पण केलं। एवढा महान शिवभक्त आहे, तरी लोक राक्षस म्हणतात। कारण आहे वासनेच्या संगे नको जाऊ मना, आणि हे आमचं गबाळ, गोरी दिसली गालात असली माझीच आहे, तुझ्या बापाची पेंड आहे। अरे हा, प्रेम चुकीचं नाही, ज्या गोष्टीसाठी प्रेम करतात ते चुकीचं आहे। प्रेम प्रेम कशाला म्हणतात माहित आहे? 70-75 वर्षाची म्हातारी दारात कृष्णाची रांगोळ काढायची। उद्धव आलता प्रेमाची प्रचिती करायला, देवाने पाठवलं होतं। उद्धवाला बघितलं, अहो काय सुंदर रांगोळी काढली म्हातारीनं, दिसत नाही हिला पण काय देव काढला ग, असं वाटतं डोळ्यासमोर देव उभा आहे। एवढा सुंदर देव तुला जमला कसा ग? गवळण म्हणली, येड्या, माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त प्रेम आहे माझं त्याच्यावर, त्यो मियाला तरी काय वाटायचं नाही, हा गेल्यापासून डोळ्याला डोळा नाही, एवढं प्रेम म्हणे। मग उठता बसता खाता पिता इथं चित्त वित्त गोत्र फक्त माझा पांडुरंग आहे, विठ्ठल कोळीचे विठ्ठल चित्त वित्त। आमच्याकडे विठ्ठल माय बाप, माऊली म्हणले गुरुबंधू पिता तू आमची इष्ट देवता, तूही सदा रक्षदा पदी आमते, अरे तूच माझा आहेस फक्त, एवढं प्रेम म्हणे। मग एवढं प्रेम आहे म्हातारे, मग देवाची रांगोळ चुकली कशी? म्हातारी म्हणली लय मारी ना, अरे डोळे झाकून जरी काढला ना तरी माझा भगवंत तसाच्या तसा आला पाहिजे, एवढा विश्वास आहे माझा माझ्या प्रेमावर। आणि तू म्हणतो रांगोळ चुकली? चुकली नाही रे उद्धवा, अगं देवाला पाय नाही काढले तू। म्हातारी म्हणली म्हणूनच देवानं तुला गोकुळात पाठवलंय, तुला फक्त अक्कलच आहे, अजून काय पाहिजे? जरा प्रेमाच्या नजरेनं बघ, माझ्या नजरेनं बघ, मी देवाला पाय काढायचे विसरले नाही, मी कधी देवाला पाय काढतच नाही। का ग माय, पाय नाहीत का देवाला? वाघलगावच्या माय मावल्या पाय आहेत की नाही देवाला? मग का नाही ग माय काढले? अरे उद्धवा, त्याला पाय होते म्हणून तर मला सोडून मथुरेला गेला, तिथं त्याचं पाय धरणं माझ्या हातात नव्हतं रे। रांगोळ मी काढली आहे, माझ्या हाताने काढली आहे, यात जर मी देवाला पाय काढले आणि इथून जर देव निघून गेला तर कोणाकडे बघून जगरे उद्धवा, मग रांगोळीत पायच नाही काढले उद्धवा। प्रॅक्टिकल विचार करा, रांगोळीतलं देव जाईल का? शिकलेली पोरं, रांगोळीतलं देव जाईल? पण इथं लॉजिक नाही, ओनली मॅजिक चालतं, तर्क वितर्क नाही, शुद्ध भाव, फक्त प्रेम। मीराबाईला माहित होतं देव माझा मला भेटणार, त्याचा माझ्यावर अधिकार, माझा त्याच्यावर अधिकार, तरी प्रेम केलंय। मीराबाई वर्णन करते, श्याम सासरे मेरे श्याम सासरे
जाने कब होगा वो नजारा, तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं। भाव बघा, कुछ मांगू नहीं दोबारा, शाम सावरे मेरे शाम सावरे, शाम सावरे मेरे शाम सावरे, जाने कब होगा वो नजारा, तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं। कुछ मांगू नहीं दोबारा, दोबारा नको दोबारा, बस महाराज बरं का. आनंद आहे रे, काय देव महाराज नाही का. इतकं प्रेम ज्याचा देवावर आहे त्याला काय अवघड आहे. अवघाची संसार काय अवघड आहे सांगा. त्रैलोक्य सुखाचं करायचं काय प्रेम आहे महाराज देवावर नाही का. इतकं प्रेम असावं देवावर. मंगळवेड्याच्या भिंतीखाली चोकोबऱ्यांचा मृत्यू झाला. साक्षात पांडुरंग परमात्मा रडतायत. नामदेवाला सांगतात नामा माझा चोका गेला, हाड तरी घेऊन ये. महाराज भगवंत म्हणतात देवा सगळ्याची हाड सारखीच की रे, चोखोबऱ्यांची चोखोबऱ्यांची हाड कशी ओळखायची. भगवंत सांगतायत नामा प्रत्येक हाड कानाला लाव, त्या हाडात ना विठ्ठल विठ्ठल असा जयघोष येईल नामा. ते हाड माझ्या चोख्याचं असेल याला प्रेम. हे प्रेम आहे. आम्ही पंढरीची वारी करतो पण देवाला भेटायचं नाही, बायकोपासून सुटका म्हणून. असल्या लोकांना काय देव भेटणार आहे दादा. आमचा परमार्थ, आमचा परमार्थ म्हणजे वाढावे संतान ग्रही व्हावे परमार्थ. अरे वर्म चुकलं ना परमात्मा कधीच महाराज देत नाही. वर्म योग्य लागतं. आमचं कसं झालंय, एक माणूस एका महाराजाकडे गेला म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे पण मरू दे तिकडे. महाराज महाराज म्हणला नारळ घे तुला वर्षात. हा वर्षाने माघारी आला म्हणला भामटाय तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला दुसरा घे पण माणसात बोंबलू नको. दुसरा दिला. हा 2 वर्षाने आला म्हणला पक्का भामटाय तू, 2 वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला यो बघ एकतर माझा नारळ आजपर्यंत फसला नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले खरे जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागाय आली सगळी बायको घेऊन आली, तो 2दाही एकटाच आला. तुझी बायको कुठे. ती म्हणला लग्न नाही झालं. तुम्हीच सांगा मायबाप किती नारळ दिल्यावर लेकरू होईल. मी सांगते किती भजन केल्यावर देव भेटेल. स्वार्थासाठी केलेला परमार्थ कधी ग्राह्य धरला जात नाही. परमार्थ त्यागासाठी असावा, तपश्चर्येसारखा असावा. माझे लोक चमत्कार समजतात. ज्ञानोबरांची भिंत चालवली हा चमत्कार नाही, तुकोबरांचा गाथा तरला हा चमत्कार नाही, रेड्यामुखी वेद बोलवला गेला हा चमत्कार नाही, चोकोबरांच्या घरी भगवंताने गुरे राखली चमत्कार नाही, नातांच्या घरी कावळीनं पाणी वाहिलं चमत्कार नाही, जमाईचं जातं वडलं चमत्कार, नामदेवरांचा संसार सांभाळला चमत्कार नाहीये. अरे सखूबाईसाठी देव सखू झाला चमत्कार नाही. हे माझ्या संतांच्या तपश्चर्याचं त्यागाचं फळ आहे, जे पांडुरंगाने कृपा म्हणून त्यांच्या पदरात टाकलं. माझ्या ज्ञानोबारा अवघाचा संसार त्रैलोक्य सुखाचा करायचा म्हणतात हा चमत्कार नाही, हे त्यांच्या पंढरीच्या वारीचं फळ आहे. तुम्हा आम्हालाही मिळेल. सगळ्यात महान रावण, भक्तही तेवढाच महान. लंका रावणाची नव्हती, लंका महादेवाची होती. कोणाची होती. लंकेचं स्थापत्य महादेवाचं आहे. लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलंय. रावणाने अशे मंत्र म्हटलेत, अशे उपनिषद म्हटले. देव खुश झाला. देव म्हणले काय मागायचं ते माग. जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला आला आणि बंगलाच घेऊन गेला. रावण म्हणला देव वाटते तर अख्खी लंका द्या. होती महादेवांची पण दानस्वरूपी कोणाला दिली म्हणून ती रावणाची. पण टिकली का. ज्ञान आहे, जागेवर या. ज्ञान आहे, भक्ती आहे. ज्ञान आहे, भक्ती आहे, सत्ता आहे. सत्ता 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,00,000 नातू, अख्खी लंका सोन्याची, 33 कोटी देव बंदी करण्यात, नवग्रहाच्या पायऱ्या कुबेर राखणीला, गाढव वळी गजानन सटवी करी बाळांत. पण ही सत्ता आहे रावणाची. टिकली का. मग रावणाचं एवढं असून सुद्धा त्याचं काही झालं नाही मनासारखं. अहो ज्ञानोबा आहे तुमचं कसं होणार. ज्ञानोबा आहे म्हणले तुम्हाला अजूनही कळलं नाही. कसं आहे ना दादा,
माझी कशी अवस्था आहे ज्ञानोबाराय सांगतात बरं का, मी फक्त म्हणतोय, मी फक्त म्हणून कोण घेतय, मी फक्त म्हणतोय, कीर्तन चालू आहे, बोलवणारा कोण आहे. लक्षात घ्या. कबीर महाराज सांगतात, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, शब्द लक्षात घ्या. की कृपा से सब काम हो रहा है, करता नहीं हूँ कुछ भी, फिर भी नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से ये काम हो रहा है. तुकोबाराय म्हटले, कुणबियाच्या कुळी जन्मलो जगदीशा, संस्कृत भाषा आम्हा कैसी. आमची लायकी नाही रे देवा, पण हा गाथा झाला अभंग संस्कृत मध्ये गाथ्यात. श्री अनंता मधुसूदन पद्मना भा नारायण जगत व्यापका जनार्दना आनंद घना. कस काय जमलं हो. तो खबर आहे म्हणते, कसं सांगू तुम्हाला. तुका म्हणे मज बोलविता देव, आपुलिया बळे नाही मी बोलत, सका कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजुळ शिकविता धनी. आता मला सांगा, तुकोबर आहे काय गरीब आहे का. पैशानं तरी काय गरीब आहे का. तुम्हाला काय वाटतं, तुकोबर आहे गरीब आहे. 65 लाखाची सावकार की माझ्या तुकोबर यांची. आताचे नाही, 450 वर्षापूर्वीच. आताचे 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया बर का. वागलगावचं गडी अशा हिशोबानं 65 लाख. विचार करा. लय नका करू, वाटेकीन तुम्हाला. लोकांचं ऐकून आपला खपत नाही महाराज, जोडतो आपण. माझे ज्ञानोबाराय म्हणले, आपल्याला नरकात जायची गरज नाही, कारण आमच्याकडे नरक म्हणजे काय, जो दुसऱ्याच्या प्रगतीवर जळतो तो नरकात जळतो, अशी व्याख्या माझ्या ज्ञानोबारायांची. जयाचे ऐक धड नाही, तयासी परित्र पुससी काही. याच जगणं धड नाही, ह्याला पापपतनाच्या गोष्टी विचारता तुम्ही. आमच्याकडे कसं आहे, आमचा अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही, भामट्यांवर आहे पण संतांवर नाही. महाराज लोकांच्या पाया पडलं लेकरू होतं म्हणून. अरे माणूस आहे का भूतोय तू. अरे जरा विचार करीत जा. महाराज लोकांच्या पाया पडून लेकरू झालं असतं, बायको बॉम्बलाई केली असती. कळलं त्यालाच कळलं महाराज. भाषा बी माझी नाही रे. 900 कन्यापुत्र होती तरी का. तुकोबाराय म्हणतात, नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. असा भामटा परमार्थ करत जाऊ नका रे. सगळ्यात केला जातो तो परमार्थ आहे. म्हणून तर सप्ताह या विषयाकडे या. म्हणजे तर रावणाचं नाही झालं, आमचं काय होणार आहे. अहो कसं सांगू तुम्हाला दादा. अहो मी करणारच नाहीये.
तुकोबरा म्हणले संपत्ती माझी का दादा? हा, तुकोबरा फक्त श्रीमंत होते असं नाही बरं का मायबाप. तुकोबरा फक्त श्रीमंत होते असं नाही, या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबरा आहेत. या जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज कुणी माफ केलं? जगद्गुरु आणि त्यानंतर छत्रपती शिवरायांनी. लक्षात घ्या. मला कौतुक आहे माझ्या शिवशाहीचं. आज एवढी माणसं सत्तेवर आहेत, एवढं राजकारण घाण चालू आहे, एवढी लोक खुर्चीसाठी मरतायत, तरी सुद्धा राजकारण कुणीच योग्य पद्धतीने करत. मला कौतुक आहे तुमच्या गावाचं की तुमच्या गावातल्या सरपंचाने सत्तेसाठी सगळ्यात मोठं योगदान दिलं, सत्ता एवढं बँकेत केलं. जो धर्मासाठी करतो ना, धर्म त्याच्या पाठीशी कायम उभा असतो. त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक नाही, अहो त्यांनी कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक आहे. हे कौतुक करण्यासारखं आहे. माणसं बोलवायला सप्ताच करावा लागतो असं काय नाही. दुसरं बोलवलंय बी माणसं येतात कचकच कांद्या काढताना. कशाला वाचिवली मरायला कोणाला माहिती. हे बोंबलणार तुम्ही शिवराय आम्ही तुमचे मावळे, अरे तुम्ही डोम कावळे. किती वाईट वाग चाल र. हा, चूक ठेवणाऱ्याची नाही, चूक बघणाऱ्याची. हा, नासक्या रक्ताची लेकरं नाही रे आपण. हिंदू धर्म आहे आपण. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता आहे शास्त्र सांगतं आपलं. स्त्रीचा सन्मान तिथं भगवंताचा वास आहे. आजपर्यंत जने जने स्त्रीचा अवमान केला ना त्याला भोगावं लागलंय महाराज. हे लक्षात घ्या. तुम्ही समजू नका हिला थट्टा, भल्ले भल्ले शिलावी लपट्टा. समजू नका हिला थट्टा, भल्ले भल्ले शिलावी लपट्टा. केवळ पंचन धडक मारेली शंकरा, केला ब्रह्माचा मातेरा. केवळ पंचन काय सांगायचं. भूत लागले नारदाला, 60 पोर 61वी कपिला षष्ठी. भलत्या बसल्या ठिकाणी नारदाची नारदी झाली. उगच्या उग धोत्रातलं साडीत गुतलं. वाचणारे दुसरं काय नाही. भक्तिसूत्र सांगणारे नारद त्या नावरलं नाही. तुमची आमची काय कथा आहे दादा, या विषयाकडे या. स्त्रीचा सन्मान करायला शिकत जा. अहो छत्रपती शिवरायांचं वय वर्ष 5. गावात तमाशाचा तंबू आला. राजांनी बघितलं. राजा म्हणतात मासाहेब ह्या बाया का नाचतात? मासाहेबांनी सांगावं काय करणार, पोटाची खळगी भरायची म्हणले की काहीतरी करावं लागतं. फक्त पोटासाठीच ना मासाहेब. हिंदू धर्म बघा, शिवरायांची शिकवण बघा. छत्रपती शिवराय वयाच्या 5व्या वर्षी मासाहेबांना सांगतात मासाहेब जर पोटासाठी नाचतात ना या बाया तर तुम्हाला शब्द देतो आयुष्यभर पुरेल इतकं धान्य त्यांच्या दारात टाकेल, पण त्यांना सांगेल या कुटुंबातील लेक असतो, या महाराष्ट्राची देवी असतो. तुला कुणासमोर लाचार व्हायची गरज नाही. शिकवा. अरे शाहिस्तेखानाच्या लाल वाला चलना, शाहिस्तेखानाच्या बहिणीची पूर्वी कुठतरी लपली, बायको पळत पळत आली. जहापना मुझे लगता है शिवा के मालों ने बदले की आग में लड़की उठा ली. शाहिस्तेखान शत्रु है पण बायकोला सांगते पैगाम जबान को लगाम दे, शिवा के मामले है वो नामुराद क्या बोल रही है. घर औरत के सामने नजर उठा के बात नहीं करते, किसी औरत पे हाथ नहीं उठाते. तू बोल क्या रही है? लड़की उठा ली, जहां बना लड़की मिल नहीं रही, क्या मतलब निकाले के इसका. शाहिस्तेखान शत्रू आहे पण सांगतोय अगं छत्रपती शिवरायाच्या मावल्यांनी पोरगी उचलली असेल ना तर शब्द देतो शाहिस्तेखान पोरीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. याला मावळं म्हणायचं, मला माझी शिवशाही म्हणायची. वाईट वाटतं दादा. त्याच महाराष्ट्रात बाया नाचवणाऱ्या औलादी जन्माला आल्या. बहिणी म्हणून पायाला हात लावते. चुकलं तर माफ करा, पण एक वाक्य नक्की सांगेल. आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय. आपली औलाद बाया नाचवणारी नाही, बाया वाचवणारी. आपण स्त्रीचा सन्मान करणारी माणसं.
हेच आपलं शास्त्र आहे, हाच आपला धर्म आहे. या मग काय महाराज, इथं प्रत्येक भल्या टिकलं नाही. अहो ज्ञानोबाराय तुमचं कसं शक्य आहे? ज्ञानोबाराय म्हणले कसं सांगू तुम्हाला, जे तुकोबाराय म्हणतात तेच मला म्हणायचंय. म्हणजे बघा महाभारतामध्ये अभिमन्यू, महाभारतामध्ये धर्मराजा चिंतित आहे. कोण जाणार चक्रव्यूहात? अर्जुनाला पाठवावं तर बाहेर कोणी युद्ध जिंकू शकणार नाही, आणि आतमध्ये जायची कुणाची ताकद, एवढं ज्ञानही नाही बुद्धी नाही. मग धर्मराजाला अभिमन्यू विचारतायत, राजा मी जाऊ का? जातोस का? जा. धर्मराजाने पाठवलं अभिमन्यूला चक्रव्यूहात. 7 मंडलं पार केली, केंद्रबिंदू पर्यंत पोहोचला अभिमन्यू. पण तिथून पुढे त्याला माघारी येता आलं. केंद्रबिंदू मध्येच जयद्रथाने अभिमन्यूच्या मांडीवर लात घातली. अभिमन्यू पडलाय. जयद्रथाने त्या पडलेल्या अभिमन्यूकडे बघून खळखळत हसत स्मित हास्य केलंय. अर्जुनाला राग आलाय. अरे क्षत्रिय धर्म आहे तुझा, एकतर पडायला नव्हता पाहिजे तू, आणि पडला तर जगायला नव्हतं पाहिजे तू. अजून जिवंत. अभिमन्यू म्हटला, पिताजी मी जिवंत आहे त्याचं कारण आहे, ह्या जयद्रथाने माझ्या मानेवर लात घातली आहे, याचा बदला घेईपर्यंत मी मरणार. अर्जुन म्हटले शक्य नाही, पण बाप म्हणून शब्द देतो, जयद्रथाला जर उद्याच्या सूर्यास्तापर्यंत मारलं नाही तर स्वतःची चित्ता स्वतः रचल आणि त्याच्यावर स्वतः उडी मारेल. अभिमन्यू मिला, बापाने शब्द दिला. पण शब्द अर्जुनाचा आहे. उद्याच्याला मारायचं जयद्रथ. सूर्योदय झालाय, शंख पुकारणी आहे, युद्ध चालू झालंय. दिवसभर जयद्रथ हुडकला, सापडला. आता सापडलाच नाही तर मारायचा कसा? भगवान श्रीकृष्ण चिंतित, आता काय करायचं? कारण अर्जुनाने चित्ता रचली आणि त्यात उडी मारली तर ही महाभारत ऐकणारी लोक म्हणतील, हे न उडी मारूस तर ही मागे उभा राहिला करीत काय होता? कारण आम्ही काय म्हणतो, मागे पुढे उभा राहे तरले तर ती हा नामधारकाचा घालोनिया भार. हे शब्दात ना संतांचे. उद्या महाभारत ऐकणारी लोक काय म्हणतील, अर्जुन मरेपर्यंत कृष्ण करीत काय होता? श्रीकृष्ण येतो, सुदर्शन चक्र फिरवलं आणि सूर्यास्ताच्या अगोदर सूर्यास्त केला. अर्जुनाला वाटलं आपण हरलो, चिता रचली, उडी मारणार. श्रीकृष्ण म्हटले आपल्याकडे नियम आहे, मरायच्या आधी आम्ही जातो आमचा राम राम घ्यावा. आता सगळे जण पोचले होते ना अर्जुन मरताना बघायला, त्यात जयद्रथही आला होता. कारण आपल्या धर्माचा नियम आहे, शत्रू जरी असला तरी अंतकाल चुकवायचा हा नियम पाळणार असं देवाला माहित होतं. जयद्रथ गर्दीत उभा होता. आता सगळ्याला राम राम घालायचा म्हणून अर्जुनाने घालीन लोटांगण वंदीन चरण. जसं माग बघितलं मागच्या गर्दीत जयद्रथ बसला, पण मारायचा कसा? सूर्यास्त झालाय का? सुदर्शन चक्र महागारी घेतलं. सूर्यास्ताला वेळ होता. अर्जुनाला कल्पना कळली, जागेवर बाण मारला, जयद्रथ मेला. पटपट उत्तर द्या वागलगावकर, मेला कोण? जयद्रथ. हा, मारला कुणी? पण मेला कोणामुळे? आपलं बी तसंच आहे महाराज बरं का. म्हणजे मारणारा जरी अर्जुन असला तरी मारवून घेणारा माझा देव आहे. इथं वचन देणारे जरी ज्ञानोबाराय असले तरी पूर्ण करणारा माझा पांडुरंग आहे. प्रथम चरण अवघाची संसार सुखाचा करी, 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 अवघाची संसार सुखाचा करी. How
तरी माझं तिन्ही लोकांवर राज्य आहे. याचं कारण मी अवतार त्याचा आहे. मी करतोय म्हणजे मी नाही. अहो जिथं मी गेलोय ना तिथं गेल्यावर मी राहिलो आपल्या संसाठी करोनी. मी देवाला आलिंगन दिलं, देव पहावया तेथे देवाची होणी. अहो देवाला मी आलिंगन दिलं, देवानं मला देव केलं. मग आता मी देव आहे म्हणल्यावर मला काही अशक्य आहे का? देवाला काही अशक्य आहे का? ज्याची निर्मिती त्याला काही अशक्य आहे का? मग संसारही सुखाची करायची ताकद आहे. फक्त जाई न गे माये पण पंढरीलाच का जायचं? काशी वनारसी द्वारका मथुरा पंढरीच का? आता बसले पंढरपूर कुणीकडे? आता इथून पंढरपूर कुणीकडे? हा कुठल्या दिशेला आहे पंढरपूर? बोल की मग. इकडे इकडे पंढरपूर इकडे माझ्या पाठीशी. आता मी काय करते, इकडे चेहरा करून म्हणजे पंढरीकडे तोंड करून 3 पावलं चालते. किती चालते? 3. मी पंढरपुराच्या वाटेनं 3 पावलं चाललं. माझा पंढरीचा बाप माझ्या घराकडे 47 पावलं चालतो. हे पंढरीच्या वारीचं महात्म्य आहे. पंढरीची वारी आम्ही का करतो? कारण मी विठ्ठलाजवळ पोचायच्या आधी विठ्ठल माझ्या घरी पोचलेला असतो. द्वारकेचा राणा पांडवा घरी. म्हणून जाईन गे माये या पंढरपुरा. कारण सगळ्या सुरुवात मूळ बघा, मूळही आणि शेवटही पंढरपूरच आहे. कार्तिकीला सुरूही पंढरीच होते आणि आषाढीला समाप्ते पंढरी. पंढरीच्या पुढे मुक्काम. मग जिथं शेवट आहे तिथं फळ भेटतं. काल्याला फळ भेटतं ना, काल्याला फळ भेटतं ना, तसंच महाराज बरं काल आहे. पंढरी म्हणजे तुका म्हणे वाळवंट उत्तम. म्हणजे पंढरपूर काय आहे? माहेर आहे, मूळ आहे. मूळ संत म्हटले आमच्यासाठी माहेरात सुख दुःख सांगता येतं. आता मला सांगा, माहेरी 8 वाजेपर्यंत झोपलं तर कोण काय म्हणणार आहे का? उलट आई म्हणून झोपू दे. माझ्या लेकराला लय सासरवास असते. आई पण आई असते का महाराज? काय पण माहेर असतं. अहो आई सगळं गोळा करते हो. तिखट मीठ पीठ सीताफळ रामफळ बोर. अहो दारातलं टमाट बटाट भुईमुंगाचा पाला सुद्धा म्हातारी सोडीत नाही. काय सांगायचं महाराज, सगळ्या शेंगा एवढे 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 गटुडे बांधून देते. लय पैसा नसतो महाराज आईकडं, पण लेकीच्या लेकीसाठी तेवढंच जपू जपू ठेवी. निघाली लेकीची लेक लेकाच्या लेक की महाराज तेवढंच त्यांच्या हातात घालते. जगात एक मात्र खरं आहे, पांडुरंगानंतर आमचं कोण दैवत असं तर ती माझी माय, ज्याला पांडुरंग स्वरूप मी मानते आणि पांडुरंग तिच्यात बघते. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच. माझा प्रश्न आहे, माय बाप खरं सांगा, ज्याला घरातली आई कळली नाही त्याला जगाची आई कळणार आहे? ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला जगाच बाप कळणार आहे? विनंती महाराज आधी करीत घरातले तरी समजून घ्या रे. अवघड झाली परिस्थिती नाही का महाराज? विनंती आहे. पण जुने दिवस होते महाराज. खरं सांगू, लेकरं तुमच्या हातात आहेत. तुम्ही येड्या नाहीत माय. तुमच्यासारखं हुशार जगात कोणी नाही. कौतुक आहे मला माय मावल्या तुमचं, कौतुक आहे मला माझ्या आईचं. आजही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तर तेवढेच एक आंघोळ होईल. खरंय का खोटे सांगा ना माय? गरीब आहे म्हणून नाही, डोकं आहे तिला. आजही माझ्या आईला माझ्या आजीला मी 7 स्टार हॉटेलला जरी नेलं ना, अहो 1000चं जरी आईस्क्रीम खाऊ घातलं, म्हाताऱ्या चमचे घरीच आणणार, गॅरंटी. इट इज नॉट अ मिडल क्लास, इट इज हाय क्लास. कारण त्यांना त्या रुपयाची जाण आहे. कौतुक आहे मला माय मावल्या. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. अहो जगात जे सगळ्यांना जमलं नाही, अरे ब्रह्म विष्णू महेशाला जे जमलं नाही ते माझ्या दुर्गा मातेने महिषासुरमर्दिनी करून दाखवलं. ही ताकद माझ्या स्त्रीला नाही. ताकद आहे माय तुमच्यात. तुम्ही स्वतःला अंडर एस्टिमेट करताय, स्वतःला ग्राह्य धरताय. फार ताकद आहे तुमचं. कुठं चुकतंय महाराज माहितीये काय? कायम वाक्य लक्षात ठेवा. लेकराला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू कधीच पुस्तक वाचत नसते. ती फक्त घेऊन बसतो, नाटकं करतो, वाचत नाही. लेकराला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू कधीच पुस्तक वाचत नसतं. तुम्ही पुस्तक घेऊन बसा, तुमचं लेकरू तुमच्या शेजारी पुस्तक घेऊन बसल्याशिवाय राहत नसतं. याला संस्कार नाही.
तुमच्या हातात आहे. नाही मला वाटतं आजकाल कोणाच्या घरात गेलं ना त्या लेकराच्या हातात मोबाईल असतो. त्या आईला म्हणलं ना आई नका लेकराला मोबाईल द्यात जा, तेवढंच नादी लागतंय नाहीतर कामच करू देत नाही. ना दिला होती हे ग वागलगावच्या बाया ना दिला होती लाव गेला. अगं मग थोडे वेळ देत जा. एकदा मोबाईल घेतला की कुणाच्या बापाचा ऐकत नाही. अगं तुझं ऐकलं तरी लय आहे. अगं 1.5-2च आहे ते तुझं आहे. तुझ्या पोटातून जन्माला आलंय गुडघ्यापर्यंत आहे. तुझं ऐकत नाही माय तुझं होय गे वागलगावच्या बाया तुझं. अगं 45 तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही आणि 1.5-2च ऐकत नाही. अगं बोलायला लागले असं किती बोलता तुम्ही. अहो एखादी श्रीमंताची बायको करावी काय त्या नवऱ्याची हालत काय बोलती महाराज. माझा बाप काय दलिंदर नव्हता तुझ्यासारख्या दलिंदराच्या दारात दिलंय लय मोठ्याची मी माझं डोळं फुटलं मी तुला होय म्हणलं. हे बघा माय मावल्या सगळं संसार तुमच्या हातात आहे. माझ्या तुकोबऱ्यांचं सामर्थ्य आवलीमुळे सुद्धा आहे. माझ्या तुकोबऱ्याची बायको काही गरीबाची नव्हती मायबाप. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबऱ्याची बायको आवली. 35 एकर ऊस आहे आवलीच्या बापाचा. किती एकर बाया 3500 एकर ऊस आहे आवलीच्या बापाचा. वागल गावात नाही पुण्यात 3500 सव्वा एकर ऊस आहे आपल्या बापाचा. नाहीतर एखादा एकर कापूस असेल तरी नाचतीच नाचती महाराज. 1425 माणसं आवलीच्या बापाच्या हाताखाली होते तरी माझी माय नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. 4 ठिगळांची साडी नेसायची. तक्रार करत नव्हती. त्या आवलीमुळे माझ्या तुकोबऱ्यांचा संसार सामर्थ्यशील आहे. हे त्या लक्ष्मी हे माझं शास्त्र सांगतं न्यायशास्त्र. वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सबलम तस्य जीविता. ज्या घरातली स्त्री कठीणातली कठीण परिस्थिती हसमुख चेहरा निभावते. अहो धोतर नाही धोतर. तुकोबऱ्यांची अवस्था दुष्काळामध्ये सगळी कोठार धान्य रिकामी केली लोकांसाठी. तुकोबऱ्यांनाच काही राहिलं नाही कालांतराने एवढं. कारण तुकोबऱ्या 25 बैलगाड्या कर्जपत्रांच्या त्यांनी इंद्रायणीत बुडवल्या. किती बैलगाड्या 25 बैलगाड्या शेतकऱ्यांची कर्जपत्र इंद्रायणीत बुडवली. एका कागदावर 100 ते 200 एकरी जमिनी आणि 300 ते 400 तोळ सोनं तुकोबऱ्याकडे घाण होतं. एवढ्या बैलगाड्या इंद्रायणीत बुडवल्या. गरिबी आली कालांतराने. दुसरं जोड नाही धोतराचा. धोतर फाटलं अहो द्वारा नाही शिवायला. 2 गाठी मारल्या माझ्या आवलीनं खालनं 2 पळसाची पानं लावली जेणेकरून माझ्या नवऱ्याचं धोतर फाटलंय जगाला दिसून येईल लोकांनी माझ्या नवऱ्यावर हसून. नात्यांची लाज जी उंबरट्याच्या बाहेर जाऊ देत नाही ना माझा विठ्ठल तिचं दान दुप्पट केल्याशिवाय सोडत नाही. हे सत्य आहे ना. तुम्ही नका वाजवू तुमची लय बेकार आहे. तुमची 3 टाइम खाती तरी माहेरी गेल्यावर म्हणती काय बाय जनावर भेटलंय मी हाय म्हणून सांभाळलंय 3दा खाऊन. अहो नात्याची लाज कधी उंबरट्याच्या बाहेर येऊ द्यायची नसते महाराज. आपल्या माणसाचं उन्ह दोन कधी जगाला सांगायचं नसतं मायबाप. अहो तुम्ही शेजारीला जाऊन सांगता काय माय माय सासू शेजारी म्हणते होय बाय तुझ्यासारखी सासू भेटली असती मी भाटे पेटिवली असती. आणि तीच तुझी सासू तिच्याकडे गेली की 30 शेजारीनं म्हणते खरंय माय आणि तुझ्यासारखी सून मला भेटली असती निस्ती लागा लागा मला बघाच आहे आणि तुझ्यासारखी सून मला भेटली असती दिवसातनं 3दा हाणली असती. घरात भांडणं लावतात ही माणसं. जगाच्या नादी लागू नका. लोकाला सुखही सांगू नका आणि दुःखही सांगू नका. तुमच्या प्रगतीवर जळतात ही माणसं. अरे लोक इथं कसं आहे गोरी बायको केली तरी म्हणतात बाबा याला बरी दिली आणि काळी केली तरी म्हणतात बाबा यानं बरी केली. मग काय ब्रह्मचारी राहू का. अरे तुमचे मित्र बायको करू दे ना तुम्हाला तुम्ही काय आयुष्य जगता रे. अरे मित्र असावा सुद्धा माझ्यासारखा. विश्वास किती मित्रावर. घरी खायला अन्नाचा कण नाही. सुशीला माता बायको रडून सांगते काहीतरी मागा तुमच्या मित्राकडे. द्वारकेचा राजा येतो बायकोला ठामपणे सांगतात सुधामा अगं विश्वास आहे माझा त्याच्यावर तो परीक्षा बघतोय माझी त्याला माहित आहे मी कुठल्या अवस्थेत आहे. अगं मेलो तरी 72 पण त्याच्याकडे मागणार नाही कारण तो मला मरू देणार नाही. हा विश्वास माझा त्याच्यावर आहे. या विश्वासामुळं मुठभर पोह्याच्या बदल्यात अख्खी सोन्याची नगरी माझ्या भगवंता. मित्र मनावर आला सुनते ही तोड़े चली आई मोहन लगाया गले से सुदामा को मोहन लगाया गले से सुदामा को मोहन
चरण आंसुओं से प्रभु ने धुला, चरण आंसुओं से प्रभु ने धुला। मुबारक मनी का बुद्ध की अचंबा, ये मेहमान कैसा अजीब गया। अरे क्या मालूम कन्हैया से गरीब गया। आमच्या मित्रमंडळीचं कसं आहे, खिशात पैसा नावात प्रसिद्धी असली की सगळी मागं पुढं करतात. खिशातला पैसा नावातली प्रसिद्धी संपली की आपली खरी माणसं कळतात. हे जगातलं सगळ्यात मोठं सत्य आहे. कोरोनात कळलं कोणाचं कोण आहे ती. करोडपती होता, करोडपती पॉझिटिव्ह निघाला. सख्खी बायको, सख्खी कुत्र्यासारखी भाकर टाकायची. मोत्या नवरा मोत्या एकाच खुटीला होता. तेव्हा त्याला कळलं नाही कुणाचे कुणी. तवा अरे तुकोबारा आधीच म्हणतात सावध झालो अरे चालो. अवघडे दादा, मी तर म्हणते 2-3 वर्षात एकदा कोरोना आलाच पाहिजे. येऊ द्या येऊ द्या. लय माजटले होती लोक, लय जिरली. फक्त वाईट याचं वाटतं महाराज लोकांची बी लय जिरली. आम्हाला तरी काय कमी माज होतोय. मला वाटायचं शिवलीला पाटील आहे आपण. 10 माणसं पुढे 10 माणसं मागे, तारका भेटत नाही आपल्या. कोरोनात कळलं कुत्रा खात नाही आपल्याला. कीर्तन चालू आहे तोपर्यंत मजा आहे. हे कीर्तन संपल्यावर म्हणतात ताई मी तुमचा लय मोठा फॅन आहे. अरे 2 वर्ष मिळता कुठे, आता शेल्फ्या काढतो रे. का तरी वाईट काळात पण मदत करीत जा. अहो खरं सांगते, गायनातला आवाज संपला, वादनातला ताल संपला आणि कीर्तनातलं सामर्थ्य संपलं की आपलं काही, आपल्याला लोक मानतात ती फक्त आपल्यावर असलेली माऊलींची कृपा आहे, बाकी दुसरं काहीच नाही महाराज. कृपा संपली की जगात आपल्याला कोणी मानणार, ही कृपा आहे. विनंती महाराज पण काही म्हणा. कोरोनात एक गोष्ट लईच चांगली झाली. ते म्हणतात चांगलं काय झालं, नकट्या सुद्धा पुरी खपल्या. चांगल्या तर खपल्या यात काही वादच नाही. चिचक्या इतकं नाक, ती बी फुलाच्या गाडीत हसत हसत. याला सकाळी कळलं हिला नाकच नाही. रात्री मास्क मजा आली महाराज. कोरोनात ज्यांनी लग्न केली त्यांची लय मजा चालू आहे. मजा आहे पण असू द्या, वेळेला समजून घेता हे फार महत्वाचं आहे. फक्त एक लक्षात ठेवा, कोरोनाचा विषाणू दिसला का दादा? कुठल्या लॅब मध्ये दिसला नाही? दिसला. न दिसणारा विषाणू मारतो याचा विश्वास आहे, कारण अनुभव आहे, खूप गेले. कोरोनाचा विषाणू मारतो याचा विश्वास आहे. न दिसणारा विषाणू मारतो याचा जर विश्वास आहे तर न दिसणारा माझा पांडुरंग तारतो याचाही विश्वास ठेवून तारल्याशिवाय सोडत. या विषयाकडे आम्ही ज्यांनी पंढरीची वारी केली, अरे दास विठोबाचे ताकद काय महाराज त्यांच्यामध्ये, संस्कार काय त्या लेकरांना. मी विचार करते, काही धनवान असेल ते कुटुंब ज्याच्या घरात ज्ञानेश्वरी वाचली जाते, अहो काय भाग्यवान असेल ते घर ज्यांच्या घरात तुकोबांचा गाथा वाचला जातं, काय काय पैसा असेल त्या घरात जिथं पंढरीची वारी केली जाते, आणि काही बेकारी असतील ते बंगल्यावाले ज्यांच्या बंगल्यात ज्ञानेश्वरी नाही, आणि काय हलकट असतील ती जनावर ज्यांना हरिपाठ पाठ नाही. चूक तुमची बी नाही ग, नाही खरं तुमची बी चूक नाही. आजकालची पिढी आता एवढी लेकर आहेत, ह्याला कीर्तन आवडत नाही असं नाही. आज तुम्ही पुढे येऊन सप्ताह केला, पोरांनी साथ दिलीच ना. अरे पंक्ती वाढायला पोरं आहेत, पंक्ती वाढायला पोरं आहेत, मंडपाचा तंबू ठोकायला पोरं आहेत, मानस लोकांना आणायला न्यायला पोरं आहेत. जेवढे कष्ट सप्त्यात पोरं करून दाखवतात तेवढी बाकीच्यांनी करून दाखवा. मी शब्द देतो तुम्हाला, या तरुण मंडळीमुळे फक्त एवढा वैभव सप्त्याला आहे, बाकी दुसरं काहीच नाही. या गावात तरुण, आणि जी काय 2-4 राहिल्यात सप्त्यात काम करायची, कडू आणू या मरा इथं सप्त्यात, बायको तरी चांगली भेटल, दुसरं काय नाही. पण करा करा जरा
जरा चांगलं होईल तुमचं जीवनात येऊन. आणि केल्याशिवाय नाही बरं का. उद्यमे नाही सिद्धंती कार्यानी मनोरथ आहे नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृग आहे. वारकऱ्याची पत्रवाळी उचलणं म्हणजे वैकुंठीच्या रायाचं दर्शन घेतल्यासारखं आहे, हे लक्षात ठेवा. आपल्या वारकऱ्यात वारकरी म्हणजे काय साधा वाटतो काय? पंढरीचा वारी करणारा काय साधा वाटतो? नामदेवरायाच्या दिंडीत निसते कीर्तन कधी ऐकलं नाही, तमाशा कधी सोडला नाही असे गेलते. ती मरणाच्या यादीत त्यांचं नाव आलतं. त्यांना एवढं वर्ष मरायचं नव्हतं. मग ती काय म्हणले काय करू नामदेवराय? ते म्हणले काय नाही, मरायचं नसेल तर माळा घाला. ते म्हणले 2 घालतो 2. तुम्ही 1 म्हणता वय, मी 2 घालतो. मरायच्या भीतीनं 2 घातल्या आणि शर्टाच्या वर न घातल्या दिसल्या पाहिजे ना. शर्टाच्या वर न घालणारी जातीच लय बेकार. माळा आत्मच असावी महाराज बरं का. चला मग काय मजाच मजा महाराज. निस्ती वारी चालू झाली. यमदूत आले. अमुक अमुक पंढरी, तमुक पंढरी, डमुक पंढरी. कस काय? काय नाही म्हणले तुमचा पेपर फुटलाय. सगळ्यांना कळलं तुम्ही येणार आहे. त्यांना नेहला. ते गेले नामदेवरायाच्या दिंडीत. अहो यमदूत नेहला आले. यमदूतांना पाहून नामदेवराय सांगतात हे नवीन माळकर हो तुमचं गिराईक आलं रे. म्हणे आता काळजी करू नका. अरे पंढरीच्या वाटेवर आहेत तुम्ही. फक्त माझा भगवा पताका वर करा. यमाची हिंमत नाही तुम्हाला न्यायची एवढी ताकद माझ्या भगव्या पताक्यात आहे. उंच पताकांचे भार भय पडती यमकिंकर, भय पडती यमकिंकर. यमदूत पळाले पण वाकरी पर्यंतच पळाले. ही माळकर खोटी होतं ना. माघारी आले. नामदेवराय म्हणले ए नवीन माळकर हो गिराईक माघारी आलं. कस काय? ते म्हणले तुम्ही आताच घातली ना म्हणून. आता तरी घाबरू नका. निस्तं मोठ्याने माझ्या विठ्ठलाचं नाव घ्या. माझ्या विठ्ठलाचं नाव ऐकलं तर यांच्या बापाची हिंमत नाही तुमच्या समोर यायची. माझ्या विठ्ठलाच्या नावात निस्तं प्रेमाने म्हणा विठोठ. ज्याच्या सुदर्शन चक्रभूती अख्खी पृथ्वी फिरते अशा बापाची लेकरं आहेत ती. तुमच्यासारखी आई रेगायला घाबरणार आहेत बरे. त्यांच्यासाठी वाढ वेळ झाला. वैकुंठा श्रीरंग ही ताकद आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणले जिथं काळही घाबरतो ते माझ्या पंढरीची पावलं काही साधे असतील का महाराज? माझी पंढरी नुसतं ईश्वर उभा राहा तरी पुण्य, नुसतं कळस पहा तरी पुण्य, नुसती पाठ पहा तरी पुण्य, पायरी बघा तरी पुण्य. अहो पुण्याची गणना कोण करी जाईन गे मायेत या पंढरपुरा. जाईन गे मायत या पंढरपुरा. ते आपलं भेटून गेली महाराज. भेटे न माहेरा आपुलिया. उगच लेकर म्हणत नाहीत. उगच माझे तुकोबाराय म्हणत नाही बारक्यापणीच परमार्थ करा. शेवटी ज्या त्या वयात जे ती गोष्ट शुभन दिसते या विषयाकडे. आम्ही विचारलं काय भेटलं पंढरीला गेल्यावर? सर्व सुकृताचे श्रम मी देईन आणि हरिपाठ नीट म्हणीत जा. तुमचं कसं झालं माहितीये का? सर्व सुकृताचे फळ मी नाही ना क्षमा मी देईन. क्षमा नाही क्षम. क्षमा नाही क्षम. देवाला क्षमा द्यायला आपण कोण आहे? आणि देवानं काही चूक केली नाही. आपल्याला जन्माला घातलं हीच चूक झाली देवाची. क्षम क्षेम. क्षम क्षेम म्हणजे आलिंगन. मी देवाला आलिंगन दिलं, देवानं मला सगळं फळ दिलं. अहो फळ दिलं कळलं, फळ दिलं कळलं, पण फळ काय दिलं? आपल्या संसाठी, सेवेसाठी नाही, संसाठी. संसाठी म्हणजे देवाने मला देव स्वरूपी केलं. ताकद आहे माझ्या विठ्ठलाच्या दारात. 16.5 कानापत्रा वेश्येची पोरगी आहे पण हरीचं नाव घेते आज का भऱ्याच जागा आहे. उगच आहे का आपल्या संसाठी करून ठेवला. विनंती माझे मायबाप तुम्हाला जरा यावर परमार्थाकडे. अवघड परिस्थिती आहे काही नाही पण 5 गोष्टी माझ्या कीर्तनातल्या नक्की घ्या. माय बापाला कधी विसरू नका. धर्माला कलंक लागेल असं कधी वागू नका. व्यसनाच्या अधीन कधी जाऊ नका. नीती सोडून पैसा कधी कमवू नका. आणि ज्याने हे सगळं दिलं त्या माझ्या पांडुरंगाला कधी विसरू नका. या 5 गोष्टी माझ्या जीवनात आनंद.
इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा. ते प्रामाणिक आहेत. बाकी अख्खं व्यसन मुक्त गाव आहे का? होय सरपंच, अख्खं गाव व्यसन मुक्त आहे का? तरुण मंडळी तुम्ही तरी विचार करा रे जरा. हा अरे 32 इंच छाती, 140 ते 160 किलो वजन, 7.5 ते 7 फूट उंची होती माझ्या मावळ्याची. अरे शत्रू फक्त मावळ्याकडे बघून अर्धे गार व्हायचे. फक्त ते आर्यमडी विमल माणिकचंद खात नव्हते बिचारे, शाकाहारी होते रे. आमचे 31 डिसेंबरची पार्टी, गटारी आमोशा, श्रावणाच्या आदल्या दिवशी धन काऊन हाणला असं खरवाला पार्टी केली ना आमोशाची. ए दादा, ज्यानं ज्यानं या आमोशाला बोकड खाल्लं ना, गॅरंटी माझी अजून 4 वर्ष बायको भेटणार नाही. ते म्हणताल माझं झालं, तुझी नीट नांदणार नाही. ते म्हणताल आमोशाचा बायकोचा काय संबंध आहे? अरे तिच्यावरच आमोशा उलट तीन दुसरं काय घेत होतो. हा तुम्ही जे बोकड खाता ना दादा, ते बोकड अशी जात आहे जिनं जन्माला घातलं ते आईवर 3 महिन्याच्या आत वाईट नजर टाकतं. शेतकरी आहे तुम्ही. बोकड जन्माला आल्यावर 3 महिन्याच्या आत आईवर वाईट नजर टाकतं. विचार करा, जे आईवर वाईट नजर टाकतं असं जनावर खाऊन बलात्कार वाढतील का कमी होतील? आणि मग मला सांगा शाकाहार करायचा का? आता टाळ्या सुद्धा त्यांनीच वाजवल्या जे खात नाहीत. बाकीचे म्हणजे आम्हीच वाजवायचे ना आम्हीच खायचं असं असतं. अरे कडू इथून पुढे खाणार नाही म्हणून तरी वाज्या कवत नीट वागत जरे. धर्म नाही आपला. तुम्ही म्हणताल काय चांगला आहार करायचा? युक्त आहार इंद्रियाशी. आपल्या इंद्रियाचं सगळं चालणं आपल्या आहारावर असतं. आणि आपला आहार परमात्मा पचवतो. खाल्लेली चपाती कोण पचवतो? परमार्थ. याला गीतेत वर्णन आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान जठरामध्ये जी अग्नी वास करते तो माझा विठ्ठल आहे. मग विठ्ठल काहीही पचवेल का? म्हणून शाकाहार करा. मालकरी वगैरे पुढची गोष्ट आहे. शाकाहारी तरी व्हा, व्यसन तरी सोडा. अरे 8वीचा पोरगा माझ्यासमोर नाव सोडीत होता. ही लेकर परम ताड बसा रे. काही दिवसांना अशी अवस्था होईल या पोरांची, इंग्लिश शिक्षण होईल फक्त, मराठी शिक्षण राहणार नाही. आणि इंग्लिश मिडियमची मॅडम फळ्यावर एक चित्र काढेल आणि चित्राकडे बघून लेकरांना शिकवेल. लिसन केअरफुली चिल्ड्रन, लिसन केअरफुली चिल्ड्रन, दिस इज द बोआ. ह्याला महाराज म्हणतात. हा असा असतो फेटा बांधलेला, कमर बांधलेला, नामशेष प्राणी असो, डायनासोर असेल महाराज. काय संस्कृती काय कळती लेकरांना मला सांगा. त्यानं बरं तू कोण माहित नाही आजकालच्या पिढीला. लाज वाटते महाराज कधी कधी. फॅशनेबल झालात, सुशिक्षित झालात म्हणजे सुसंस्कृत झालात असं नाही. तुमची पोरं बंगले बांधणार याची गॅरंटी मी देते. ए वागलगावकर, तुमची पोरं बंगले बांधणार याची गॅरंटी मी देते. त्या बंगल्यात तुम्हाला ठेवणार नाही याची गॅरंटी सुद्धा मीच देते. काय पिठीने टाका बांधला. ताट बसा रे पोरांनो, माझ्याकडे बघा, पटपट उत्तर द्या. मी काय सांगते, सॉरी तुम्ही काय ऐकताय? स्पीक लाऊडली, मोठ्याने बोला. काय ऐकताय? मोठ्यानं काय ऐकताय? नशीब कीर्तन तरी मानला. हा ह्याच्या पुढं एक 4-5 महिन्यापूर्वी गाजलेला पिक्चर ज्यामध्ये श्रीवल्ली गाणं होतं. पिक्चरचं नाव वाटत जनरल नॉलेज, वाटत माइंड शार्प. बर, हे नवीन झालं जरा जुनं. 5-6 वर्षापूर्वी गाजलेला पिक्चर ज्यामध्ये झिंगाट गाणं होतं. सैराट मधले हिरोचं नाव, हिरोईनचं नाव, किती गुणाची आहेत. वागलगावकर, आपल्या श्रावण सोमवारचा प्रसादही हो. एवढे उपास केले तुम्ही, काय भेटलं ग? ही अशी का जन्माला आलेत माहितीये का? तुम्ही एक देव सोडला ना. श्रावण सोमवार, मार्गशीर्ष गुरुवार, पौष रविवार, देव म्हणला सगळ्याच मिळून हे फळ, सर्व सुकृताचे फळ मिळाले. हे कुठंच मिळ नाही. बोला बाळांनो, मी म्हणते त्याच्या पुढचं म्हणायचं. म्हणते त्याच्या शांत गेली, शालू गेली, आता कुणाचं ना. जा बघतीस तू माझ्याकडे, माझीच पार्टी टाईट आहे आज. मामाची ही पोरगी एक नंबर दिसते साडीवर.
आपल्या बापाच्या गाडीचा हप्ता फिटू द्या, फिटलो की फिरू. बाळांनो, वो बुलाती है. ज्ञानोबारायांच्या हरिपाठातला 4थ्या क्रमांकाचा अभंग कुठला? तुम्हाला आंध्रात नेऊन ठोकाय पाहिजे. अरे येड्या, इतकं वेड्यावणी करत जाऊ नका रे. 8वीचा बघा माझ्यासमोर मावा चोळतो. मला लाज वाटते का गाबड्या? अर्चडीतल्या पेंटीत तरी मावा चोळतो. ती मला म्हणला, ए तू कोण? म्हणलं मी महाराज. ती म्हणला मांडपात. झालं कीर्तन ज्ञान पाव जुळू. आता लोक नाहीत की मोठे ठेवत. समोर तुझा बाप आला, त्यानं चोळीले मावाची मोठ पटकन मागं घेतली. म्हणलं का रे आत्ताच म्हणलं तर बापाला घाबरत नाही? ते म्हणला, ए बापाला घाबरणाऱ्यातली आवलत आपण नाही. म्हणलं मग मागं का घेतली? म्हणलं ती त्यातली अर्धी मागते म्हणून मागं घेतली. याचा पोरगा काय संत होणार आहे का दादा? अरे तुम्ही चुराची डबी पाठवायचा, पोराला पाठवता आणायला काय? विचार करा रे, तुमच्यामुळे पिढी पुढे चालणार आहे. आणि विनंती आहे, संस्कार असले पाहिजे महाराज. आणि तरुण मंडळीला विनंती, कष्ट करायला घाबरू नका. अरे तुमच्या मनगटात ताकद असावी, माझ्या ज्ञानोबारांची कृपा व्हावी. जगातल्या कुणाच्याच बापाची हिंमत नाही तुमची प्रगती रोखायची, फक्त तुमच्या मनगटात ताकद असावी. कष्ट करा, कुठल्याच गोष्टीचा कमीपणा वाटू द्यायचा नाही. कुठल्याच गोष्टीचा काय कमी आहे आपल्याकडं, आणि जे काही कमी असेल त्याचा मोठेपणा करायचा. आमच्या वर्गात एक पोरग आहे, मी लॉच्या 2nd इयरला आहे. आमच्या वर्गात एक मुलगा आहे, परत त्याला उभं केलं, सरांनी एक प्रश्न विचारला, उत्तर देताना कळलं ती पोरग बोबड आहे. लक्ष देऊ नये का तरुण मंडळी? उत्तर देताना कळलं ते पोरग बोबड आहे. अख्खा वर्ग त्याच्यावर हसला. आपण काही चांगलं करत असू तर लोक हसतात, हा जगाचा नियम आहे. लोक हसतातच. एवढा जरी सुंदर सप्ताह केला तरी अख्खं गाव चांगलं म्हणून असं नसतंय. सरपंच 2-4 तरी खोट बोलणारच. ते ना गावातच घ्यायचं, गावालाच द्यायचं, त्याचं काय? लोक इथे लोक स्वतःचा अनुभव सांगते, पर्सनल एक्सपिरियन्स. शांत कीर्तन केलं, नुसतं नेबळ आठवत उभं राहिलं, त्याला काही कळावती रे. आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं, गेलतो कीर्तनाला, येत तर काय नाही जातीला, पण नाचू नाचू चिरी होती. मग करू काय? अरे मरू का? काही तर करू द्या जरा जिंदगी येऊन, मर द्या. हर किसी के सामने आपने आंसू गिराया मत करो. हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो. अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग. हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. गरज नाही लोकांना सांगायची. मायबाप लोकाला गाडी आणलेली बी सांगायची नाही, आणि हप्ते भरले नाही म्हणून बँकेने नेलेली बी सांगायची नाही. कसं असतंय दादा, आणलेला स्टेटस ठेवला की गिरली त्याची आधी कळत असते, म्हणून आणलेलाच बाबाटा करायचा नसते. अरे आज गाडी घ्यायची, मी का नाही घ्यायची? माझा बाप सायकलीवर फिरला, माझी माय आयुष्यभर घरात राबली. अरे माझं कर्तव्य आहे की मी त्यांना 4 चाकीत फिरवावं, माझ्या मायबापाला सुखाचे 4 दिवस दाखवावं. हे माझं कर्तव्य. मी करणारच, मी बंगला बांधणारच, मी गाडी घेणारच, पण माझ्या सकष्टावर, कोणाच्या लाचारीवर नाही. परंतु कष्ट करा, गरज आहे. मग महाराज त्या पोरावर सगळा वर्ग हसला. सरांनी उभा केलं. सर म्हणले, वेड्यास करे तू, अरे बोलता येत नाही तुला धड, आणि तू लॉला ऍडमिशन घेतलं? अरे कशी केस लढणार आहे तू? म्हणला, ततलं बोलू नका. कतलं बोलू? ततलं नाही तर कतलं बोलू? अरे येड्या मूर्खा, तुला बोलता येत नाही, तुला सर नीट म्हणता येत नाही, तू केस कशी लढणार आहे? ललून दाखील. किती ललून दाखील? तू जर एखादी गोष्ट विकू शकला, एखाद्याला केस माझी घ्यायला म्हणवू शकला, मास्तर आहे मी, नोकरी सोडून देतो, तुझ्या पाया घालून जातो. मास्तरनी 20 रामायणाचे ग्रंथ त्याच्या हातात दिले आणि सांगितलं, उद्याच्या लेक्चर पर्यंत यातले 5 जरी तू विकले ना पट्ट्या, मास्तर आहे ना नोकरी सोडल. सगळ्यांना उत्सुकता होती, काय घडणार आहे? लेक्चर भरलं दुसऱ्या दिवशीचं. सरांनी उभा केलं त्याला, अरे ग्रंथ विकले? विकले. किती विकले रे? म्हणलं थगले विकले.